चला स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 39वा यामधला टॉपिक आज कोणता बघणार आहे आपण? दिशा. हा दिशा. सांगा मला मुख्य दिशा किती आहेत? 4. हा मुख्य दिशा 4. कोण कोणते आहेत सांगा? मुख्य दिशा. हा मुख्य दिशा बरोबर 4. बोला कुठल्या कुठले? मुख्य दिशा हा. आग्नेय. आग्नेय मुख्य दिशा आहे का? नाही, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. हा बघा इथं आता लक्ष दे. हा ह्या बाजूला सांग बरं कोणती असते? तिकडे इथं, पूर्व. इथं. हा इथं कोणती असणार आहे? इथं पूर्व दिशा. हा इथं पूर्व. पश्चिम. हा इकडे कोणती असणार आहे? पश्चिम. हा तर खाली असणार दक्षिण. हा इथं कोणती येणार? दक्षिण. आणि इकडे वर कोणती असणार आहे? उत्तर. हा उत्तर. आता मला सांगा दोन्हीच्या मधली कोणती येणार दिशा? या दोन्हीच्या हा मध्ये इथली कोणती येणार? आ. उजवा हात आ. इथं लावायचा. आ. हा आ म्हणजे आग्नेय. आग्नेय. हा मी कसं शिकवलं होतं? अ न व ई. हा इथं वर्ण इथं ई टीचर. आ. आम्ही ई. अ न व ई बाळा. आ. न म्हणजेच नैऋत्य. अ न वच वायव्य तिथं वर आणि ईशान्य. ईशान्य. हा आई. आई न वामी टीचर पै. हा आई वाण असं लक्षात ठेवलं तरी चालू शकते किंवा अन्वयी असं लक्षात आई न ठेवलं वा तरी टीचर चालेल. आम्ही. ईशान्य झाल्या का? ह्या दिशा कोणत्या म्हणायचा? या दिशा हा मुख्य दिशा. कोणत्या? पूर्व हे हा पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. हा उत्तर. ह्या कसल्या दिशा झाल्या? पूर्व. हा आणि ह्याच्यातल्या ह्या मुख्य दिशा म्हणायचं. काय पण उत्तर देऊ नकोस. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या कोणत्या मुख्य दिशा? आणि न व ई ह्या कसल्या दिशा म्हणायचा? हा उपदिशा म्हणायचं. आले का उपदिशा लक्षात? काय टीचर? हा उपदिशा. मला सांग सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? उगवतो पूर्वेला. मावळतो कोणत्या? पश्चिमेला. पश्चिमेला. मला सांग आता पूर्व आणि दक्षिण ह्या दिशेमध्ये किती अंशाचा कोन होतोय? 90 अंशाचा. 90 अंशाचा. बरोबर का? हे असं झालंय का काटकोन? आता मला सांग पूर्व आणि आग्नेय मध्ये किती अंशाचा कोन होईल? 45. हा म्हणजे इथला आग्नेय ह्या दोन्ही मध्ये कितीच असतोय? 45. म्हणजेच काय झाला? हा तोच कोणता कोण झाला म्हणायचा? लघु कोन. थोडक्यात 0 अंशापेक्षा लहान येणार का? 0 अंशापेक्षा मोठा. 90 पेक्षा लहान म्हणून तो लघु कोन झाला. आता मला सांग पूर्व आणि उत्तर मध्ये किती? 90चा. पूर्व आणि दक्षिण मध्ये किती अंशाचा? पूर्व आणि दक्षिण मध्ये हा 90चा. बर दक्षिण आणि पश्चिम मध्ये? आणि पश्चिम मध्ये? दक्षिण आणि पश्चिम हा किती अंशाचा? 90. आणि पश्चिम आणि उत्तर मध्ये? हा 90चा. आलंय लक्षात? आणि ह्या मधल्या दिशा कळतील का आता? किती अंशाचं कोण होणार वगैरे? जमेल का? मला सांग आता जर मी सूर्याकडं आता इकडं ह्याला जर मी सूर्याकडे तोंड करून उभे तर माझ्या पाठीमागची दिशा कोणती असणार? सूर्याकडे म्हणजे हा उगवत्या सूर्याकडे मी तोंड करून उभी आहे तर माझ्या मागील दिशा कोणती येणार? पश्चिम. पश्चिम. आणि माझ्या डाव्या हाताची दिशा कोणती येणार? डाव्या हाताची दिशा. हा हा उत्तर. उत्तर. हा आणि उजव्या हाताची कोणती येणार? दक्षिण. हा आलेत का लक्षात? अशा प्रकारचे तुला प्रश्न विचारले जाणार. त्याच्यामुळे एक काम करायचं कुठल्या दिशेमध्ये कुठल्या अंशाचा कोण आहे हे पण नोट डाऊन करायचं. आता मी लिहून देते तसं व्यवस्थित घ्या. घेतला हा 45 अंश झाला का? परत हा पण इथला 45 अंश. 45 आणि 45 90 झाला. हा बरोबर का? परत पुन्हा इथं 45 अंश झाला. परत इथला हा 45 अंश झाला. आणि ओव्हरऑल किती होणार? हा सगळा मिळून 90 अंशाचा. आलंय का लक्षात? इथं जसं काढलंय तसंच बाकीकडे पण सगळीकडे काढून घ्यायचं. 85 अंश 85 अंश. ओव्हरऑल किती होणार? सगळा आहे तो कितीचा झाला? 90 अंशाचा. आलंय का लक्षात? किती जे कोण झाले काय? आणि समज आता मी सूर्याकडे तोंड करून उभी आहे बरोबर का? हा उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभी आहे तर त्यावेळी उगवत्या सूर्याकडे आणि पाठीमागची दिशा ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोण असणार सांग? 180. हा 180. बरोबर का? बरोबर आपल्या विरुद्ध असणारा म्हणजे उत्तर आणि दक्षिण मध्ये किती अंशाचा कोण होणार? 180. पूर्व आणि पश्चिम मध्ये कितीचा होणार? 180. आलंय का लक्षात? हा चला घ्या हे सगळं नोट डाऊन करून आपण उदाहरणं यावरची बघूया. कळालंय का? चला उदाहरणं बघूया.
वाचा प्रश्न काय दिलाय पहिला यातला. अमर दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला. हा आता कुणीकडे घालवायचंय त्याला, ह्याचं सोडवतच घ्यायचं. म्हणजे पहिलं वाक्य पहिला क्लिअर करतच घ्यायचं की काय आहे ते. पहिला अमर दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला. मी बाजूला तुला दाखवते की पूर्व पश्चिम कुणाकडे येणार. इथं पूर्व आलं का, पहिलं ते क्लिअर करायचं. इकडं पश्चिम आली का, आणि इकडं दक्षिण, आणि इकडं कोणती येणार आहे, उत्तर. बरोबर. हा आता काय करायचं, पहिल्यांदा कुणीकडे गेला, अमर दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला. अमरला आपण इथं तर थांबूयात. इथं थांबला का, तिथे खाली दक्षिण वर उत्तर असतं. हा सॉरी चुकून घेतलं. उत्तर आणि इकडं दक्षिण. ऐका आता काय करायचं, अमर दक्षिण दिशेकडे 3 किलोमीटर चालत गेला. बरोबर आहे. मग इथं अमर आला का, आला. हा किती किलोमीटर गेला, दक्षिण दिशेकडे. म्हणून इथं 3 किलोमीटर दाखवलं का हे. दक्षिणेकडे 3 किलोमीटर. हा आला की इथं उभा होता का नाही, आता इकडं तो दक्षिणेकडे आला. परत काय सांगितलंय, नंतर उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. बरोबर आहे का. आता नंतर कुणीकडे वळला म्हणून सांगितलंय, उजवीकडे. मग त्याची उजवी बाजू कोणती असणार, दक्षिण इकडे खाली आहे म्हटल्यानंतर उजवी बाजू कोणती येणार सांगा. आपणच त्या ठिकाणी असं समज ना बाळा. हा मग कुणीकडे येणार, उजवी बाजू. हा उजव्या बाजूला गेला म्हणजे नक्की कुणीकडे गेला, असा खाली चालत चालला ना, म्हणजे उजवी बाजू इकडं. हा इकडं बरोबर आहे, हे पश्चिमेकडे येणार. उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला. आता 3 मीटर एवढं आहे म्हणून काय करायचं, 5 मीटर एवढं दाखवायचं. आलं का 5 किलोमीटर. पश्चिमेला. हा इकडं पश्चिमेला. परत नंतर उजवीकडे वळून. मग आता पश्चिमेला तोंड झालं ना त्याचं, तर मग आता काय करायचं, नंतर उजवीकडे वळून सांगितलंय. म्हणजे आता इकडं तोंड आहे त्याचं, उजवीकडे कुठे येणार, मग जेवढं 3 किलोमीटर आहे तेवढंच ते 3 किलोमीटर. हा उजवीकडे वळून किती गेलाय तो, काटकोनात वळून 3 किलोमीटर. म्हणजे एवढंच दाखवायचं, ह्याचं जेवढं आहे का तेवढंच. हा परत 3 किलोमीटर लिहायचं. हा परत नंतर डावीकडे वळून. बरोबर का. परत नंतर कुणीकडे वळला, डावीकडे. म्हणजे डावीकडे म्हटल्यावर परत इकडे आला तो. जाता तो उत्तरेकडे आहे. हा आता डावीकडे वळला ना, नंतर डावीकडे वळून किती, 2च किलोमीटर गेला. म्हणजे 2 किलोमीटर आला का इथं. तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. बरोबर का. मूळ ठिकाण त्याचं कुठं होतं सांग बरं. दक्षिण. हा दक्षिण कसं, मूळ हे ठिकाण इथं ए लिहून टाकते की, म्हणजे ए पासून सुरुवात केली होती, हे त्याचं मूळ ठिकाण. मग सांग बरं, आता सध्या तो इथं आहे का नाही, तर मग मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे तो. इकडची दिशा आहे ती. दिशाचा काय संबंध आहे बाळा, तो फक्त मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे असं विचारलंय ना. हा मग किती येणार, मूळ ठिकाण. हा बरोबर आहे. हे 5 डॉट डॉट केले, हे 5 आणि इकडचे 2 बाळा, म्हणजेच किती झाले, 7. म्हणजेच 5 अधिक 2 बरोबर आलेलं 7. 7 किलोमीटर. बघ बरं ऑप्शन कुठं आहे का, चौथा. हा आलं का लक्षात आता, हो. कळाले का कसं सोडवायचं. हा बोला. तुम्ही आता सांगितलं बघा, हा. इकडे 2 का केलं बरं. कुठं 2, त्याने सांगितलं की बाळा इथं. नंतर डावीकडे काटकोनात वळून 2 किलोमीटर गेला, त्यांनी दिलंय की. उजवी असं आपण डावीकडे केली. नाही डावी बाळा ही चालली ना, इकडे चाललंय म्हणल्यावर डावी ही झाली की. आलं का लक्षात. हा सोडवा. अगं त्याच्या अमरच्या ऐवजी आपणच आहे असं समजून सॉल्व्ह करायचं. आपणच असल्यावर कशा पद्धतीने घेणार असा विचार करायचा. आलंय का लक्षात. हो. आणि प्रत्येक वेळेस दिशा काढून घ्यायच्या, त्याच्याशिवाय लक्षात येत नसते बाळा. तसे एक्झाम्पल ते पूर्व पश्चिम आहेत का, ते नीट लिहून घ्यायचं. म्हणजे आपल्याला दाखवता येते कुणीकडे काटकोनात वळला, कुणीकडे गेला, काय झालं त्याचं. आलंय का लक्षात. हो. चला घ्या. कळालंय ना आता. घेऊ का दुसरा प्रश्न. चला घ्या नेक्स्ट. चला काय दिलंय बघा बरं. उत्तर व आग्नेय दिशेमध्ये किती अंशाचा कोन होतो. किती अंशाचा होणार उत्तर आणि आग्नेयमध्ये. 135. कसं काय सांगा हे काही. कारण की उत्तर आणि याच्यामध्ये उत्तर कुठं असणार आहे, उत्तर आणि पूर्वमध्ये 90 अंशाचा कोन झाला. इथं उत्तर झाला हा. बरोबर का. हा खाली दक्षिण, इथं पूर्व आणि इथं पश्चिम. बरोबर का. हा इथं कोणतं येतं, आग्नेय. बरोबर का. इथं मध्ये बरोबर आग्नेय, इथं नैऋत्य, इकडं वायव्य अनव आणि इकडं ईशान्य झाला. बरोबर का.
मग कुणामध्ये विचारलाय उत्तर वागणे उत्तर दिशा इथं आणि आग्नेय इथं, बरोबर. मग हे किती झालं? 90. उत्तर आणि पूर्व 90 झालं. हा, आणि 90 ते बरोबर आहे. अर्धा 45. हा, 90 अधिक 45 किती झाले मग? 135. 5 आणि 9 4 13 किती अंश झाला? 135. ऑप्शन क्रमांक कितवा येणार? तिसरा. आणि तिकडे पर्यायावरून पण जाता येतं. हा. 90 म्हणल्यावर कटकून होत नाही. हा, तो बरोबर, cancel बरोबर. झाला. हा. तो आता 45 म्हणल्यावर लवकर झाला. हा. तो पण गेला. हा. आणि 18 म्हटल्यानंतर 18 तर तो नाहीच आहे. एकदमच झाला तुम्ही. हा, त्यामुळं मग 3 पर्याय गेले. 135 राहिला म्हणजे 135. बरोबर. चला वाचा पुढचा प्रश्न काय दिलाय? सुरेश मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा होता. हा. तो हा. उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळला. तो हा, बरं. त्याच्या डाव्या हा. हाताची दिशा दिशा कोणती? कोणती? झाला का? कळाला का प्रश्न काय येतो? हो. सांगा मला काय करावं लागेल आता? आता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काढून घ्यायचं. हा, बर. असं घेऊयात आता इकडं कोणती आली? पूर्व, इकडं पश्चिम, इकडं उत्तर आणि खाली आलेली दक्षिण. आता- सांगा आता सूर्य मावळत्या सूर्याकडे तोंड आता करून त्याचं आहे. इकडं तोंड आहे ना, मग तिथं हा. पूर्व दिशा तिथं टिंब द्यायचं आपण. त्याला हा, कुठलं ते तर तो. नाव आणि द्यायचं. ए द्या. त्याचं इकडं तोंड आहे. हा, ए द्या इकडं नाव. ए नाव. हा. हा. मावळतं म्हटल्यावर पश्चिमेकडे तोंड झालं. हा, झालं. उभा तोंड करून उभा होता. हा. तो उजवीकडे. हा. मग आता तो इकडं उभा आहे म्हणजे त्याची उजवी दक्षिण आली. हा, मग उजवीकडे कुठल्या म्हणजे उजवीकडे म्हणजे कुठं दक्षिण. दाखवायचं? खाली. दक्षिण कसं बाळा? उजवीकडे. आता कुठल्या बाजूला आहे बघ ना तुझं तू. हा. तू इकडं आहे म्हटल्यावर उजवी. पश्चिम. दक्षिण. बघ बरं कोणीकडे वळवायचं सांग मला. बोर्डवरती आता कागदपत्रे दाखवताना इकडे तोंड करून उभा आहे ना पश्चिमेकडे, बरोबर का? आणि खाली घ्यायचं त्याला. हा, खाली खाली उजवीकडे सांगितलंय. खाली येणार का वर येणार बाळा? उजवीकडे. उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळला असं सांगितलंय ना. मग उजवी बाजू कोणत्या दिशेला येणार? इकडं तोंड असल्यावर टीचर इकडं कोणाकडे? सुरेश मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा होता ना. मग उजव्या इकडची आली उजवी. हा, मग तेच की कुठल्या पूर्व बाजूला येणार मग? पश्चिम दक्षिण. नाही ही दक्षिण आणि इकडची हा, कुठल्या ह्याला आली मग? दक्षिण. आता सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? इकडे मावळतो का? नाही इकडं. इकडची पूर्व ना टीचर. हा, कागदोपत्री इथं पूर्व आली की हे. मग आता इकडच्या बाजूला ठेव. इकडे झाला का नाही? हा पश्चिम झाला इकडं. हा. हा, मग काय सांगितलंय? उजवीकडं म्हटल्यानंतर इकडे गेला ना बाळा त्या बाजूला म्हणजेच उत्तरेला जाणार ग तो. उत्तरेला हा उजवीकडे इकडे वळला का? हा. इथं वळला. परत पुन्हा काय सांगितलंय? तो उजवीकडे 2 वेळा म्हणजे आता इकडे गेला. परत कुणीकडे वळवायला पाहिजे? परत इकडे येणार का? आता इकडे आहे म्हणजे उजवी बाजू त्याची इकडे आली का? हा. तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? आता इकडं तोंड आलं तर आता हा. त्याच्या डावी. हा, डावी. कोणती येणार ही मग? इकडची उजवी आणि इकडची डावी. डावी. उत्तर. हा, उत्तर. आलं का लक्षात? म्हणजे ऑप्शन हे असणार ना. इथं 2 हात असणार. हा एक आणि हा एक. तर वरची कोणती असणार? तर उत्तर दिशा. कळालं का आता कसं सोडवायचं ते? हो. हा, काय शंका आहे का? बघ काय शंका आहे का? कळतंय का त्याच्यात काय सांगितलं होतं काय नाहीये? कसं सोडवायचं होतं बघून घे एकदा. टीचर असं तुम्ही सांगितलं काय? कसं? इकडं कसं बोला? इकडं पूर्व. हा. इकडं पश्चिम. हा, बरोबर आहे की. इकडं दक्षिण आणि हा, इकडं उत्तर. उत्तर. होय होय होय, छान. बरोबर आहे की. मग वर दाखवायचं रे बाळा. उत्तर म्हणजे वरच्या बाजूला आला ना तो. हा, इकडं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. तर हा, ती तुझ्या समोरची एक नाही बाळा बाजू ती दक्षिण झाली. इकडची उत्तर मुला. हा, तसं सोडवायचं. आता कागदपत्रे दाखवताना तुला वहीमध्ये दाखवताना आता बोर्डवर लिहिलेत का? तसं तुला दाखवायला लागणार ग. आलं का नाही लक्षात? सांग. हो. आलंय का लक्षात? हो. हा, अगं ह्याच्यावरून बोर्डवर दाखवलेत का नाही तशा पद्धतीनं जायचं रे बाळा. आणि तशी आकृती वहीत तयार करायची की पश्चिमेला गेला, इकडं गेला असं दाखवताना. आणि आता सध्या तुझ्या दिशा दाखवताना का नाही ऐक इकडं. ह्या बाजूला कोणती सूर्य कोणत्या बाजूला मावळतोय? कोणत्या दिशेला? उगवतो. हा, उगवतो कोणत्या दिशेला सांगा अगोदर? पूर्व. पूर्वेला. मग कोणती आहे तुझी पूर्व सांग मला आता. आता सध्या तिकडची पूर्व आहे बाळा. दक्षिणेकडे तोंड असताना पूर्व. नाही, सूर्य आता कोणत्या दिशेला उगवतो? आज आता- कोणत्या दिशेला उगवला? आज उगवला पूर्व. पूर्वेला.
इकडं इकडे जाणार का? म्हणजे कुठली ही दिशा आली? पश्चिम. पश्चिम. हा, आता तुझ्या पुढची कोणती दिशा आहे? दक्षिण. हा, आणि तुझ्या पाठीमागची कोणती येणार? उत्तर. हा, आता लक्षात आलं का? आणि जेव्हा तू वहीत सोडवताना मी बोर्डवर दिलेत का त्या पद्धतीनं नोट डाऊन करायचं. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. हा, आलं का लक्षात आता? हा, आता तू हेच गणित आता तुझं तू उभा राहून सोडव बरं. काय येणार बघ. सुरेश मावळत्या सूर्याकडे तोंड करून. चल आता फिर बरं. हा, मावळत्या इकडे बघ. हा, सुरेश मावळत्या सूर्याकडे तोंड करून. फिर इकडे 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 मावळता सूर्य इकडं ना. नाही, इकडे इकडं मावळतं जरा पश्चिम आहे ना, मग पूर्व इकडं पश्चिम. ती कागदपत्री दाखवताना बाळा इकडं तू सर थांब तुला सांगते इकडे कागदपत्री. हा, हा, इकडं मग पश्चिम झाली का? हा, झाली. परत काय सांगितलंय त्यांनी? उजवीकडे तुझी उजवी बाजू कोणती येणार? आता हा उत्तर. हा, मग दोन इकडे वळ बरं. हा, आता असं उजवीकडे बाळा. मग हा हात येणार ना तुझं उजवीकडं. इकडं अशी. हा, एकदा इकडे वळते एक. परत पुन्हा इकडं. दोन. हा, 2 झाली का? आता काय विचारले तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? उजवा हा डावा. हम्म. डावा हा. हे दक्षिण. डावा. उत्तर उत्तर. हा, आलं का लक्षात आता? कळालं का? असं केलं तरी पण बाळा तेच उत्तर येतं आणि तसं केलं तरी पण तेच उत्तर येतं. तुला कुठलं सोपं पडेल त्या पद्धतीनं करायचं. आलं का लक्षात आता? हो. कळालं का? हा, हो. त्याच्यामुळे गडबडून जायचं नाही. ह्या कोणत्या दिशेला कायम लक्षात ठेवायचं. सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि मावळतो कोणता? पश्चिम. पश्चिमेला. आलं का लक्षात? आणि त्यावेळी मग आपण जर सूर्याकडे समज उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा राहिलं ना तर आपल्या उजव्या हाताची दिशा असते ती दक्षिण आणि डाव्या बाजूला येतो तो उत्तर. आलं का लक्षात आता? हा, त्याच्यामुळे तू तसं केलंस तरी चालतंय किंवा आता तुला मी फिरून दाखवलं का नाही हा. तसं केलंस तरी सुद्धा उत्तर तेच येणार. कळालंय का? हो. हा, चला घ्या नेक्स्ट. चला चौथा प्रश्न वाचा. काय दिलाय बघा बरं. वेदांत वेदांत उत्तरेकडे 25 मीटर चालत गेला. ऐका. नंतर तो डावीकडे 15 मीटर गेला. तर डाव्या बाजूने काटकोनात 15-25 मीटर चालत गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती दूर आहे? किती दूर आहे. काय करायचं बघा. एक काम करायचं अशा प्रश्नांची वेळेस पहिल्यांदा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काढून घ्यायचं. मला सांगा ज्यावेळेस आपण कागदपत्री दाखवतो का म्हणजे असं आपल्याला वहीवर काढायचं असतं. परीक्षेला काय आपण बेंच मधनं फिरत बसायचं का? म्हणजे डावे म्हटल्यावर परत इकडं वळा, उजवे पश्चिम म्हटलं का इकडं, पूर्व म्हटल्यावर असं वळत बसायचं का? तिथं नाही बसायचं. मग तुम्हाला पेपरवरती रफ वर्क करायला जागा दिलेली असते का? तिथं कसं सोडवायचं त्याच्यासाठीचा इथला हा नमुना लक्षात ठेवायचा. नाही बेंच मधनं वळत आणि फिरत बसायचं नाही. आपल्याला प्रॅक्टिकल कळायला पाहिजे की कसं कसं आहे. पण बेंचवर आपल्याला वळत बसल्यावर कधी होणार ना ते. आणि मग पाठीमागच्याला धक्का लागला तो ओरडणार, परत बाकी शिक्षक ओरडणार ना तुम्हाला असं वळताय का वगैरे. असं होणार का नाही सांगा. मग तसं न करता नाही असं लक्षात ठेवायला प्रयत्न करायचा. बोला इथं कोणती दिशा असते? पूर्व. हा, माहिती आहे ना वरती सगळ्यांना? उत्तर. नाही, इकडं पश्चिम. हा, इथं पश्चिम, खाली इथं- दक्षिण. उत्तर खाली दक्षिण. हा, उत्तर आणि इथं कोणती असत्या? दक्षिण. हा, हे कायम दिशा सोडवताना हे लिहून ठेवायचं. त्यानंतरचा इथला अ न व इ लक्षात ठेवायचं. आई नवा. व इ. आई नवा. हा, तुमच्याकडे कसं पण आई नवा म्हणा किंवा असं अनवयी लक्षात ठेवलं तरी कसं चालतंय. हा, अनवयी नाव लक्षात ठेवायचं. आणवीवरनं ते लक्षात ठेवायचं. मग आणवी कुठे लक्षात ठेवायचं? ही हाताला. तुम्ही सगळेजण उजव्या हाताने लिहिताय. मग उजवा हात बोर्डकडे केला किंवा वहीत ठेवला की आपला हित मग हितनं सुरुवात करायची. आणवयी. आई नवा. आले का लक्षात? हा, कुणाला आई नवा लक्षात राहू दे किंवा आई वना लक्षात राहू दे किंवा अन्वयी आणवी नाव लक्षात राहतंय ते लक्षात ठेवा. चला पुढचं बघा आता काय सांगितलंय. वेदांत उत्तरेकडे 25 मीटर चालत गेला. वेदांतला काय करायचं? हिथं असं डॉट ठेवायचा. ठेवला का? मग हिथं वेदांत आहे म्हणायचं. मग लगेच त्याला नाही ये नाव देऊन टाकायचं. कारण मग आपल्याला तो कुठनं निघाला कळतंय ना कुठल्या ठिकाणापासून. म्हणून त्याला एबीसीडीतलं कोणतंही लेटर दिलं तरी चालतंय. आता वेदांत उत्तरेकडे किती किलोमीटर गेलाय बघा बरं. 25 हा, मीटर. किलोमीटर नाही नुसतं मीटर आहे. मग काय करूया ह्या वेदांतला नाही इथनं आपण घालूया. तिथं वेदांत ए दिला होता. असं उत्तरेला 25 गेला का बघा. गेला. गेला का 25?
परत नंतर तो डावीकडे, मग आता त्याचं इकडे तोंड आहे, मग डावी बाजू कोणती येणार त्याची? इकडची. हा छान, इकडच्या बाजूला. इकडची. नंतर डावीकडे किती गेला? म्हणजे 15 तिथं असं मीटर. इकडे येणार. हा ऐका, 25 पेक्षा 15 कमी दाखवायचं. हो. नाहीतर मग सगळं सेम आकृती वाटेल, त्याच्यामुळे तसं करायचं नाही. 25 आपण एवढं दाखवलंय, मोजत बसायचंय का नाही, पण अंदाजानं आपल्याला 25 एवढं घेतलं म्हटलं तोंडात पेन घालणं बघा. 15 कमी झाला. हा 15 कमी घ्यायला पाहिजे. परत काय सांगितलंय? 15 मीटर गेला, नंतर डाव्या बाजूने काटकोनात वळून. आता त्याचं इकडं तोंड आहे, मग डावी बाजू कुणीकडे येणार बघा बरं. त्याचं इकडं तोंड आहे म्हटलं. इकडची येणार teacher. इकडची हा, येणार. म्हणजे खालच्या बाजूला येणार. दक्षिण हा, येणार. इकडच्या बाजूला बरोबर. दक्षिण. मग किती गेला बघा. खाली टीचर हा, येणार. वळून किती परत इथं आला का? 25 सांगितलं होतं ना त्याने. बरोबर समानच आली. हा, म्हणजे इकडचं 25 तर हे पण एवढं 25 आलं का इथपर्यंत. परत काय सांगितलंय बघा, तर तो मूळ ठिकाणापासून किती दूर आहे सांगा बरं. मग मूळ ठिकाणापासून किती दूर आहे तो? तो आता इकडे होता. हा, आता हिथं आहे सध्या तो, आणि हिथं एवढं हिथं मूळ ठिकाण राहिले. मग हे किती अंतर आहे? इथनं इथपर्यंत जायला त्याला किती अंतर त्यानं पार करायला लागते? 15. बरोबर आहे की संपलं. वरचं जेवढं असणार तेवढं खाली येणार ना. असणार. इथे मग त्याच्यात विचार कसला नाही करायचा तर बाळाला? टीचर असं लांबी अधिकरून देत असं त्याचं कशाला? आणि बाळा. तोडून घ्यायचं ना. ऐक, त्यांनी काय इथं A विचारलंय? दिलंय ना. आता जिथं उभा राहिलाय का तिथनं त्याचं मूळ ठिकाण कुठेपर्यंत आहे? मग इथं उभा राहिलाय आणि त्याचं मूळ ठिकाण कुठं आहे? मग कशाला लांबी अधिक रुंदी करायची? म्हणजे तसं नाही, जे मोकळं राहिलंय तिथं आपण हा, ते नुसतं जागा डॉट- भरून घ्यायची. हा, नुसतं डॉट डॉट काढायचं म्हणजे आपल्याला कळतंय. हे पण किती झालं तर 15. म्हणजेच तर तो मूळ 15 ठिकाणापासून मीटर. किती अंतरावर आहे? बऱ्याच 15 दुसरा. मीटर. आलं का लक्षात? हो. कळायलं का कसं करायचं आहे ते? 15 मीटर तिसरा ऑप्शन आहे बाळा, दुसरा नव्हे. तिसरा समजलंय का? हो. त्याच्यामुळे दिशावरचं कुठलं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पहिल्यांदा असं लिहून घ्यायचं. त्याचं मूळ ठिकाण म्हणजे हे दाखवायचं कुठनं निघाला ते, आणि मग असं करत यायचं. होय. कळालंय का सांगा? कळालंय. घ्या आता नोट डाऊन करून व्यवस्थित. घ्या पटपट. सांगितलंय तसं नीट दाखवा, म्हणजे 25 वगैरे किती दाखवायचं, काय करायचं ते. आलंय का लक्षात? होय. कळालंय ना नक्की? हा. जमेल का आता? सोडवा. आलंय ना लक्षात कुठला बरोबर आहे, काय करायचं ते? आकृत्या फक्त व्यवस्थित काढा. 25 पेक्षा 15 कमी झालं पाहिजे. झाले? झाले का बाळा? होय. समजलंय का महत्वाचं? होय. चला नेक्स्ट घेऊया. चला वाचा. 5वा प्रश्न काय दिलाय बघा. सूर्योदयाकडे सूर्योदयाकडे तोंड करून उभी असलेली कोमल 45 अंश कोनात उजवीकडे वळली तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती असेल? हा, तिच्या पाठीमागची दिशा कोणती असेल? सूर्योदयाकडे तोंड करून उभी आहे, बरोबर का? मग सूर्योदय कोणत्या दिशेला? पूर्वेला. पूर्वेला. मग आता काय करूया, तिथं मी बाजूला काढून ठेवते. इकडं कोणती दिशा येणार? पूर्व. पूर्व. इकडं पश्चिम. पश्चिम. इकडं उत्तर. आणि खाली कोणती दक्षिण. असते? दक्षिण. मग आता मला याच्यावरून सांगा, तुम्हाला सूर्योदयाकडे तोंड करून उभी असलेली कोमल म्हणजे इकडं तोंड करून उभी आहे का? म्हणजे हा इकडं तोंड केलंय का बघा? त्याला ए नाव बघा. देऊया. हा, ह्याला आता काय बाळा द्यायची गरज नाही, कारण तो कुठं निघालेला नाही. फक्त काय सांगितलंय, सूर्योदयाकडे तोंड करून उभी असलेली कोमल 45 अंश कोनात उजवीकडे वळली.
आता बघा इथं उभी आहे की नाही, म्हणजे समजा मीच आहे, मी इथं उभी आहे. आता मी कुठं वळली, 45 अंशात वळली, म्हणजे याचा अर्थ आता इथं तोंड करून उभी आहे की नाही इकडं, तर ती इकडं तोंड करून उभी आहे. आता वळली कुठं, इकडं. तिचं म्हणजे तोंड इकडं होतं का नाही बघा, ही कोमल आहे काटकोन 90 असं- हा. अंशाचा ऐका, हे कोमल आहे असं समजूया. हिचं तोंड कुणीकडे आहे, इकडं आहे का. आता कुठं वळली हीच कोमल, इकडं अशी खाली वळली, म्हणजेच किती अंशाचा कोण तयार होणार, काय 45. विचारले नाही, ते विचारले वाटतं त्यांनी. असलेली कोमल 45 अंश कोणात उजवीकडे वळली. आता इकडं तोंड आहे म्हटल्यावर उजवीकडे कोणती बाजू आली, ही आली का. मग उजवीकडे वळली म्हणजे खालच्या बाजूला आली का, इथं आली का, इथं आली. उजवीकडे वळली. मग आता उजवीकडे वळली म्हटल्यावर हिचं इकडे तोंड असणार. मग मला सांगा, प्रश्न काय विचारलाय, तर तिच्या पाठीमागची, मग हिच्या पाठीमागची दिशा कोणती असणार. अच्छे बर मला अगोदर सांगा. ईशान्य. ईशान्य. अनवयी तिच्या पाठीमागची दिशा ईशान्य. नाही नाही नाही, वायव्य वायव्य. कारण इथं कुठली दिशा असते वायव्य. बाळा, आग्नेय, अ न वायव्य. व आणि ये. मग कसं काय बाळा, अनवयी. ईशान्य. आता सध्या तिचं इकडं तोंड आहे रे, बरोबर का. हा मग मला तिच्या टीचर next- नंतर अन ई धरलं मी, व नाही धरलं. आणवी आणवी लक्षात ठेवायचं, आणवी वर्ण लक्षात ठेवायचं बरं का. आणवी लक्षात, आणवी नाव लक्षात राहतंय की नाही सगळ्यांच्या. हा मग आणवी फक्त इथं अ पासून सुरुवात करायची, तेवढं लक्षात ठेवायचं. अनवयी असं होतंय. आणि बरोबर घड्याळाच्या दिशेनं पण आपण फिरतोय ना हे, म्हणून अनवयी म्हणायचं. आलं का लक्षात. तो पेन खाऊ नको बाळा. म्हणून काय येणार इथं, ह्याच्यात पाठीमागची दिशा कोणती आली, वायव्य. वायव्य कळालं का. 45 अंश कोणात कशी वळली ते 14 जमेल पर्याय. का. हा म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार, चौथा. चौथा. हा. आता माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, इथं विचारला होता, ठीक आहे, तो तर झाला. जर समजा आता तिचं सध्या पूर्वेकडे तोंड आहे, हा. ती जर 90 अंशात वळली, हा. उजवीकडे 90 अंशात वळली, ही तर कुठं तिच्या दिलंय? पाठी- उजवीकडेच दिली. होयच की. हा. हा. तर तिच्या उजवीकडे नाही, ती काटकोणामध्ये आता सध्या कुठं सूर्योदयाकडे तोंड करून उभी आहे. हा. ती बरोबर 90 अंश कोणात वळली, हा. उजवीकडे 90 अंश कोणात वळली, तर तिच्या मागची दिशा कोणती येणार. काढून सांगायचे तर तिच्या छान. थांबा- बरोबर आहे, काढायला लागतच नाही बाळा, उत्तर निघाले की. तिच्या उजवीकडनं म्हणजे काटकोन, मग तिच्या काटकोन 90 अंशाचं असतंय. हा झाला की 90 अंशाचा अशीच काटकोन ती ना. उभारणार कारण काटकोन 90 येऊ का, अंश. इकडे होते बरोबर 90 अंश अशी झाली, झालं. उत्तर. मग पाठीमागची दिशा कुठली आहे. उत्तर. मग आलं का लक्षात. असं डोकं चालवायचं, ह्याला कशाला आकृत्या काढायला पाहिजेत सांगा. असं पटपट आपल्याला ऑन द स्पॉट जमलं पाहिजे. कळालं का. आलं का लक्षात. इमॅजिन करायचं, सारखे फॉर्म्युले हे नसलं शिकायचं नाही, जरा व्यावहारिक दृष्ट्या पण सोडवायचे. कळालंय का. चला घ्या, नोट डाऊन करून घ्या. आता शिकवत असताना अजिबात घेऊन काही घ्यायचं नाही, पहिला समजावून घेतल्याशिवाय पुढचं काही करायचं नाही. शिकी जरा काय होते. उत्तर कसं करणार मला आधी घेतलं शिकलाच तर कळणार ना. उत्तर काय उत्तर ह्याचं आलं ना, वायव्य. वायव्य आलं ना. आग्नेयला तोंड करून उभी होती, मग तिच्या बरोबर पाठीमागची दिशा कोणती असणार, वायव्य. कधीच काढून झालं की. शिकू मला आणि टीचर लास्टचं मिळून राहिलं किती फक्त राहिलेलं ना असं सांगा टाका चला वाचा. श्वेता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. ती डाव्या बाजूला 2 वेळा काटकोनात 2 वेळा फिरली तर तिच्या पाठपाठ कोणत्या दिशेला असेल. बाळांनो, मी तुम्हाला हे का वाचायला सांगितलेलं असतंय, तर तुम्हाला वाचल्यावर काहीतरी आकलन होईल. हो. आकलन टीचर करून सांगू? घ्यायचं, नुसतं वाचायचं. पूर्व. हा पहिल्यांदा काय करूया तिला. पूर्व. पहिला ती करून घ्यायचं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. हा आता तुम्हाला हे जमलं पाहिजे. ह्याला पूर्व, इकडं इकडं पश्चिम, पश्चिम. हा वर इकडं, खाली दक्षिण नंतर वर उत्तर. हा इथं दक्षिण आणि नंतर इकडं वर आलेला उत्तर. उत्तर. हा बोला. तिचं तोंड श्वेताचं श्वेता पूर्वेकडे आहे. तोंड करून उभी. म्हणजे तिच्या रात टिंब काढायचा. हा ती तिला पूर्वेकडे वळवायची. हा, वळवली तिला. झाली का दिशा केल्या. ती डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा वळली, म्हणजे आता ही इथं होते, इकडे तोंड होतं. आता तिला कुठं वळवूया आपण,
ह्याच्याकडे वळवा. इकडच्या याला. इकडं बरोबर. काटकोनात किती वेळा? दोन वेळा. एकदा अशी वळवू अशी. हा आणि एकदा अशी वळवू. टीचर आता आडवी रे. ऐका, काटकोनात म्हणल्यावर इकडं तोंड आहे, परत पुन्हा अजून हिला इकडं वळवा. हो काटकोनात म्हणजे 2 वेळा फिरली इकडं आणि इकडं. हा ती पण डावीकडे, कारण डावीकडे 2 वेळा काटकोनात. तिचा हात इकडे डावीकडे आहे. हा आलं का लक्षात? 2 वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असणार? पूर्वेला. पूर्वेला. टीचर म्हणते की दक्षिणाला माझं. नाही, कारण लोक आता इकडे पूर्वेला तिचं तोंड आहे ना, म्हणजे बॅक साईडला पश्चिम आली. हो. आलं का लक्षात? होय. ऑप्शन नंबर किती आहे? पहिला. कारण इकडे हे तोंड झालं म्हणजे बॅक साईड तिची पाठीमाग, म्हणजे पश्चिम. सांगलेलं कोणतं झालं? टीचर ही पूर्व हा, म्हणलेली. इकडे पश्चिमेला म्हणजे इकडे पूर्वेला रे. पाठ कोणत्या दिशेला येणार? पश्चिमेला टिक केलं मी. पूर्वेला येणार. हा. बरोबर होतं की मग मला सांगितलेलं तू. ही म्हणाले की पश्चिमेला. नाही तुला कळलंय चांगले, दिशा चांगल्या तुझ्या लक्षात आले पटकन. कळालंय तिला, तसं इमॅजिन करायला आलं पाहिजे. नुसतं फिरत बसायचं नाही रे बाळा. किती वेळा सांगितलं सांग. हे असं काय, असं दाखव ना तू. किती सोपं होतं. काय करायचंय सांगा बरं. ती इतकं सांगते तर तू तिच्या कसं पटकन लक्षात आलं? हा आपल्या पण यायला पाहिजे. सगळ्यांना सेमच शिकवत्याकडे सांगा बरं. तू जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केल्यावर कसं येणार सांगा. तुमच्या डोक्यात काय फिरायचं की, पण असं तुम्हाला पटकन जमतंय का नाही? टीचर पण फिरायचं कमी फिरायचं जरा. अरे तसं नाही रे, कमी फिरायचं. अध्यक्षाचा विषय चाललाय. कमी फिरायचं म्हणजे बाहेर फिरायचा विषय नाही. झालंय का बाळानो? वाचा 7वा प्रश्न काय लिहिलाय? आनंद, अभिषेक, अभिषेक, अमर, आदर्श, कॅरम खेळत बसले आहेत. आनंद हा आदर्शचा सहकारी आहे. अभिषेक हा आदर्शचा आदर्शच्या उजव्या बाजूला बसला नाही. तर अमरचे तोंड कोणत्या दिशेला आहे? पहिला पूर्व, पश्चिम, दक्षिण काढून घ्या टीचर. बर हा बोला, पुढे काय करू? पहिला पूर्व, पश्चिम, दक्षिण, वर, उत्तर. हा आता तुम्हाला कळालंय असं बाळानं गृहीत धरते की रे मी. हा इकडं पूर्व, वर, पश्चिम, इकडं उत्तर आणि आणि दक्षिण. दक्षिण. हा, आणि नंतर सारखं तिने साईड सांगितलंय हा. आनंद, अभिषेक, अमर आणि आदर्श हे कॅरम खेळत बसले आहे. बर, हा. आनंद हा आदर्शचा सहकारी आहे. हा, सहकारी म्हणजे सहकार्य म्हणल्यावर काय कसं बसवायला पाहिजे त्यांना? सहकारी म्हणजे इकडे, हा म्हणजे डाव्या त्याच्या बाजूला, साईडला साईडला पूर्वला, पश्चिमला, मदत करणे. दक्षिणला आणि मदत उत्तरला. करत होता त्यामुळे टीचर बसला नाही. कॅरम चौरस समजेल. आकाराचा आहे. आणि इकडे पूर्व, इकडे पश्चिमेला एक बसलाय, हा. नंतर उत्तरेला एक बसलाय आणि दक्षिणेला एक बसलाय. हा, असं असते. सहकारी म्हणजे मदत करणार असं नव्हे रे बाळानो. सहकारी म्हणजे त्याच्या समोर बसलेला दोघांच्या जोड्या असतात का नाही? होय, तसा इकडे तो. पूर्व, हा. इकडे पश्चिम, मग इकडे काय दक्षिण करूया? आणि एवढं. उत्तर. कोण आहे गोल आदर्श? काढूया काय टीचर? आणि बोल कशाला? असं चौरस असतं म्हणजे हा. तिकडच्या बाजूला इकडच्या आणि इकडच्या आणि इकडच्या, इकडच्या. असं दाखवायचं असते पूर्वला एक बाळा. बसलाय, नंतर ऐका, पश्चिमेला एक आनंद बसलाय, बरं असते. दक्षिणेला ऐका उत्तर. ऐका ऐका आनंद हा आदर्शाचा सहकारी आहे, बरोबर का? जर समजा आनंद हा आदर्शचा सहकारी आहे, म्हणजे आदर्श खाली व आनंद वर. हा, अजून आपल्याला काय माहित नाही. पहिल्यांदा आनंद हा. लिहिलंय म्हणून मी इथं लिहिते. कदाचित ही आपल्याला खोडावं सुद्धा लागेल, हो. कारण पुढची अट वाचायला पाहिजे ना, कोण कोणाच्या डाव्या उजव्या बाजूला बसलंय ते. इथं आनंद लिहिला. आनंद हा आदर्शचा सहकारी, म्हणून इथं आदर्श लिहिला. पुढे काय सांगितलंय त्याने? अभिषेक हा आदर्शच्या उजव्या बाजूला बसला नाही. आता आदर्शची उजवी बाजू कोणती येणार सांगा? आदर्शची उजवी बाजू कोणती इकडच्या असणार? बाजूला. हा इकडची बरोबर. पश्चिमेला. ऐका, इथं कोण बसलं नाही? आदर्श बसला नाही. अरे बाळानो, नीट वाचा की. अमर. नाही अभिषेक हा अभिषेक नाही बसला. अभिषेक बसला नाही. टीचर ना तिकडच्या साईडला अभिषेकला आणूया. हा, म्हणून इकडे कोण असणार आहे? अभिषेक. आणि इकडे अमरला आणूया आता. इकडे कोण अमरला राहिला? आणूया. हा, आनंद कोण म्हणाल? नाही, कोणच कोणच नाही. हा, नाही का? बर, मग विचारलंय काय बघा बरं आता. तर अमरचे तोंड कोणत्या दिशेला आहे? कोणत्या अमरचे दिशेला? तोंड पश्चिम. पूर्वला. काय बाळानो, पूर्वला. पश्चिमेला बसल्यावर पूर्वेला तोंड असणार ना हा, त्याचं. पूर्वला तोंड. आता इथं बसलाय म्हणल्यावर बाळानो पूर्वेला तोंड येणार हा. की.
आले का लक्षात? हो, असं करायचं नाही हो. रे. मी तुम्हाला कॅरमच्या कुठल्या बाजूला बसलंय असं विचारलंय का? त्याचं तोंड कुणीकडे आहे विचारलंय बाळा. मग इथं अमरला बसवलं म्हणल्यावर अमर काही इकडे उलट तोंड करून बसणार नाही. का? नाही असं तिचं तोंड बसणार तू. पुढच्या हा. बाजूला असतं मग पूर्वेला. बघा बरं इथं कुठली दिशा आहे? पूर्व. पूर्व. आला फिरू नकोस ग, फिरू नकोस. टीचर नाही सगळ्यांचं कळत अमरची फिरल्यावर असं. पूर्वला, हा. अभिषेकची पश्चिमेला, हा. पुन्हा आदर्शची आनंदाची दक्षिणेला आणि विचार- आनंदाची उत्तरला. नाही, आनंदाची दक्षिणेला. आनंद आदर्शाची टीचर पश्चिमेला म्हणला. ऐका, आनंद कोणत्या दिशेला तोंड करून असणार सांगा? आनंद हा, उत्तर. आनंद उत्तर. उत्तरेला. आणि आदर्श कुठीकडे असणार आहे? दक्षिणेला. आलं का लक्षात? सांगितलं मी. कळालं काय? हो. इथं जो व्यक्ती बसलाय तो इकडे तोंड करून बसणार ना त्याच्याकडे. त्याच्यामुळे कोणती दिशा येणार? आदर्श दक्षिणेला, आनंद उत्तरेला, अमर पूर्वेला, अभिषेक पश्चिमेला. आलं का लक्षात? आता कोणाची तर दिशा विचारली होती आपल्याला. अमरचं तोंड कोणत्या दिशेला? पूर्वला. कुठला येणार? पूर्वला. पूर्वला. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा येणार? चौथा. चौथा. आलं का लक्षात आता? हो. हा, सोडवा. फिरायचं नाही, असं पॉइंट आउट करते तसं सोडवायचं. बाळा बोट सारखी चोकायची नाही. ते आपण कितवीला आहे आता? सारखं पेन तोंडात घाल, बोट तोंडात घाल असं करायचं नाही. कधी कळायचं? किती वेळा सांगितलं? काय सांगितलं नाही. काय पाहिजे? कळालं का? चला नेक्स्ट घ्या. वाचा. मानसी मैदानात मानसी दक्षिणेकडे मैदानात 30 पावले चालत 30 पावले गेली, चालत नंतर गेली, उजवीकडे नंतर वळून 10 10 पावले पावले चालत गेली, नंतर वळून 15 डावीकडे वळून 15 पावले चालत गेली. तर तिच्या मागची दिशा कोणती? तर तिच्या मागची दिशा कोणती? सांगा काय करूयात सांगा मला. पहिलं टीचर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. हा बरं, आता आपण काढलंय असं गृहीत धरूया. आता तुम्हाला इमॅजिन करायला यायला पाहिजे की बाळांनो. पूर्व, इथं पश्चिम, इकडं उत्तर आणि इकडं दक्षिण. बोला. आणि हा. नंतर ती मानसी मानसी मैदानात दक्षिणेकडे. बाळा इकडे लक्ष दे. वळू नकोस, तुला किती वेळा सांगितलंय. हा, मग पुढे बघून लक्ष ते द्यायचं. समजा इथं काय करायचं, इथे एक बिंदू दाखवायचा. हो. काय सांगितलंय? तर ती मानसी दक्षिण- मैदानात दक्षिणेकडे 30 30 पावलं पावले चालत गेले. चालत म्हणजे ह्या बिंदूला कुणीकडे आणू? खाली नेऊ का इकडे नेऊ का इकडे नेऊ? कुणी खाली. खाली 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 येणार. कारण हा, 30 पावले बरोबर का? म्हणून आपण 30 पावले करूया तिथं. आतापर्यंत तिने किलोमीटर मीटर असं देत होते ना, आता हो. दिलेलं नाही. नाही. इथं 30 पावले म्हणून आपण 30 पावले घेतलं. इथून मानसी निघाल्या म्हणून ह्याला आपण ए पॉइंट म्हणूया. हा, म्हणजे A point. सुरुवातीचा सुरुवात 30 पावले चालत गेली. नंतर उजवीकडे वळून 10 म्हणजे पावले. म्हणजे तिच्या कुणीकडे उजवीकडे उजवी? इकडच्या बाजूला. टीचर पश्चिमेच्या बाजू. हा, छान. पश्चिमेच्या उजव्याने पश्चिम- 10 पावले झाली का? इथं 10 पावले. नंतर उजवीकडे वळून. आता तिचं तोंड इकडे आहे, मग उजवी बाजू कुठली असणार? तिची? इकडची हा, इकडे तोंड केलंय ना तिनं आता. असं केलंय की नाही? म्हणजे उजवीकडची हा, उत्तर. हा, म्हणजे वरच्या बाजूला किती पावलं गेली ते? 15 पावलं. 15 पावलं. म्हणजे 30च्या निम्म असणार का? 15. 15. हा, 30च्या निम्मच दाखवायचं. तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती असणार? पाठीमागची हा, दक्षिण. कुठली येणार? दक्षिणच दक्षिण. घे. हा. बघ ह्याला कसं पटकन कळायला लागलं. यायला लागलं की दक्षिण. नंदाच्या लक्षात. दक्षिण बरोबर आहे की? इकडे तोंड आहे म्हणल्यावर लगेच असं हलवायचं नाही रे वेगळा विश्वास तिच्या बाळांनो. पाठीमागची दिशा दक्षिण. हा, कारण सध्या आणि तिच्या तोंड आहे टीचर म्हटल्यावर पुढची खाली. विचारली असली की उत्तर आहे. उत्तर. हा, आलं का लक्षात? हा, आणि म्हणजे टीचर ती त्याच्या कोणत्या उलट दिशेला दिशा आहे विचारली म्हणलं असतं असली तर हे तिच्या नाही. पाठीमागची आता ती विचारली. दक्षिण आहे म्हटल्यावर आता तिची उलट दिशा उत्तर आहे. तर, अरे बाळांनो, ती उत्तरेला तोंड करायला लागल्या म्हणजे पाठीमागची दिशा म्हणजे तिची दक्षिण झाली. होय. आलं का लक्षात? चला घ्या. कुठलं आलं होतं आपलं? दक्षिण. ऑप्शन क्रमांक 1. आलं का लक्षात? होय. चला घ्या. इमॅजिन करायचं मानसी कुठं आहे, कसं सोडवायला लागले ते.
घ्या 9. चला वाचा 9 काय दिलाय बघा बरं. मानस पश्चिमेला 20 किलोमीटर गेला हा. तर तो दक्षिणेला 12 किलोमीटर गेला त्यानंतर पूर्वेला 6.5 म्हणजे किलोमीटर 6.5 म्हटलं तरी चालतं. हा किलोमीटर गेला. गेला हा. नंतर तो हा. उत्तरेला 12 किलोमीटर थांबला जाऊन तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? चला ट्राय करणार का आता? मी एवढी सोडवून दिले तुम्हाला, किती 8 सोडवून दिलेत. आता 9 तुम्ही ट्राय करायचं. हा. बघू कुठं कारण बरोबर तो येते. पश्चिम नाही, हीच सोडवा तुम्ही. हा. उत्तर किती येणार तेवढं फक्त मला सांगायचं. आणि 5. रॉंग आहे. बोला पुढचं. असं नकोय. माझा चला ट्राय करा. बुद्धी चालवा ना तुम्ही. एवढा वेळ शिकवलेल्याचा काय उपयोग? मग मूळ ठिकाण म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की याकडा द्या म्हणून वगैरे. टीचरने तसं दिलं. चालवा बुद्धी. बघू कुणाला सुटतंय. सुटायलाच पाहिजे आता हे एक्झाम्पल. नाही सुटलं तर मी देतेच आहे, पण किमान तुम्ही ट्राय तरी करा. टीचर होतं. दक्षिणेला 14 आहे 12 किलोमीटर त्यानंतर पूर्वेला नंतर तो पूर्वेला इकडं नंतर तो इकडे पण किती किलोमीटर गेला 6.5 सगळ्यात छोटीला तर ना रॉंग. चला अजून कोणाच काय बोला. अजून कोणाच काय आलंय वेगळं? बोला पटकन. मूळ ठिकाणापासून किती दूर आहे? बघा ही बाळांनो, किती अंतरावर आहे म्हणजे तोच की किती दूर आहे असंच की. मूळ ठिकाण आणि आता जिथं सध्या आहे तिथं किती अंतर आहे असं विचारलंय. कसं व्हायचं रे? कधी जमणार तुम्हाला? मानस 13.5. करेक्ट आहे. एकट्याला सुटलं. बरोबर आहे तुझं. आता चला इकडे लक्ष द्या. बाकीच्याने आता काय केलंय? मानस पश्चिमेला 20 किती सांगितलंय? 20 किलोमीटर गेला. मानसला इथं ठेवला का? ए पासून सुरुवात झाली. कुणीकडे गेला? पश्चिमेला गेला का? किती किलोमीटर गेला? 20. काढलं का असं तुम्ही? काढलं तेवढं कर हा बर. 20 किलोमीटर गेला. परत काय सांगितलंय? नंतर तो दक्षिणेला 12 किलोमीटर गेला. मग त्याची दक्षिण दिशा. आता त्याचं इकडं तोंड आहे. मग दक्षिण दिशा कुणीकडे येणार? इकडं हा खाली आली का दक्षिण? तू फिरतेस कशाला? सरळ इथं दिसतंय की नाही दक्षिण दिशा कुणीकडे आहे ते? मग फिरायचं कशाला? आता सध्या इथं आहे म्हटल्यावर दक्षिणेला किती येणार? 12 किलोमीटर. हा इथं 12 झालं का? परत पुन्हा काय सांगितलंय? परत काय त्यानंतर? सांगितलं? उत्तरेला परत त्यानंतर पूर्वेला 12 किलोमीटर गेला की त्यानंतर पूर्वेला 6.5. मग म्हणजेच पूर्वेला इथं पर्यंत आणला. किती झालं हे? 6.5 झालं. परत काय सांगितलंय? हा परत काय सांगितलंय वाचा घे. परत नंतर 12 उत्तरेला 12 किलोमीटर जाऊन थांबला. म्हणजे परत इथनं उत्तरेला इथं पर्यंत गेला. 12 किलोमीटर गेला का? म्हणजे 12 इकडचं तेवढं आहे तेवढंच इकडे भरणार ना. टीचर. मग प्रश्न काय विचारलाय आता? तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? मग मूळ ठिकाणापासून आता कुठं आहे बघा ना तो. 13.5. ऐका, मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? इथं येऊन थांबला का तो? इथं स्टॉप घेतलाय. बरोबर का? स्टॉप. हा. आणि हे एवढं अंतर किती होतं इथून इथपर्यंत? हे वरचं अंतर किती होतं? 20 13. होतं का? 13 कुठं बाळानो? 20 होतं ना. आता तो जाऊन कुठे थांबला? इथं थांबला का? म्हणजे 20 मधून किती वजा करायला लागेल? एवढं गेलं ना आणि एवढ्यात थांबला नाही तो इथं येऊन. म्हणजे अखंड हे अंतर किती होतं? 20 होतं का? ह्या बिंदूपासून ह्याला मी नाव देते. समजा ह्याला आपण बी दिल्या, ह्याला सी दिला, ह्याला डी दिला आणि ए दिला. आता तो कोणत्या बिंदू जवळ थांबलाय सांगा? कारण तो आता हा ए बिंदू जवळ थांबलाय. मग तुम्हाला कुठलं काढायचंय अंतर? हे मूळ ठिकाणापासून ए अंतर किती असणार आहे? कशातनं काय वजा करणार सांगा? काय करणार? 20 20 वजा 7. वजा 7 20 वजा 7.
डोक्याला काय झालंय? स्थिर इकडे लक्ष द्यायचं, कॉन्सन्ट्रेशन नाहीच आहे, काय तर चाललेलं असतं. हा बोला की 20 मधनं किती वजा करायचे? अरे बाळानो, अखंड एवढं अंतर 20 आहे का? हो. ए पासून बी पर्यंत अंतर 20 आहे, त्याच्यातलं 6.5 गेलं ना, राहिलं किती? 20 वजा 6.5 किती येणार मग? उत्तर आलं 13.5. हा करून बघा किती येते ते, करून बघा आवरा पटकन. 20तनं 6.5 दशांश चिन्ह शिकवलेत का ह्याला? 20 वजा 6.5 म्हणजे 20 नंतर इथं पॉइंट आला 6, दशांश चिन्हाच्या खाली 19 मधून 6 गेले, इकडे किती राहिले बघा, 9तनं 6 गेले 3 आणि इकडचा 1 आणि हे 13.5. ऑप्शन क्रमांक 4. 13.5. मग काय चुकलं होतं तुमचं? बाकीच्यांचं एकट्याच तेवढं बरोबर होतं. आमचं उत्तरेला 12 किलोमीटर लिहायचं राहिलं. का राहिलं होतं? का काळजीपूर्वक वाचत नाही प्रश्न मग? चला घ्या आता व्यवस्थित, चुकवायच नाही, डोळे उघडून व्यवस्थित सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. घ्या आता तरी नीट समजावून घ्या. आता मी समजावून दिलं असलं तरी आता तुम्ही प्रश्न वाचा ना, बघ कशी जुळवायला लागली. असे जुळवतात, नुसत्या रेषा मारून चौकोन नाही करायचा, वाच ती खोड सगळं. चला खोडा ते. हा नीट प्रश्न वाच आणि प्रत्येक प्रश्नाला मी कशा स्टेप्स केल्या होत्या तशा करायच्या. मी इथं इकडनं येऊन तिने 12 पिन खाली केल्या, मग इकडं येऊन म्हणजे किती 6.5 नंतर आणि 12 सांगितले, म्हणजे हे जे एवढं अंतर आहे तेवढंच 12 असणार होय, आहे. ते वापरायला पाहिजे ना ऑन दी स्पॉट आपलं डोकं, तर कळणार, नाही तर कसं कळेल मग? त्याच्यामुळे आलं का? 13.5 तिथं दशांश चिन्ह व्यवस्थित द्या. 6.5 आहे ते, 6.5. हा तसं नीट तुम्ही वाचून परत सोडवा ना. मी जरी समजावून दिलं असलं तरी डायरेक्ट आडव्या उभ्या रेषा मारून त्याला असं नाही करायचं. ते 20तनं 6.5 का वजा केलं? कारण CD जर 6.5 असेल, 6.5 तर हे सुद्धा बी 6.5 असणार. मग सगळे मिळून अंतर तेवढं किती? 20 खाली आहे. असणार. तर 20तनं 6.5 वजा केल्यावर बरोबर एवढं 13.5 मिळणार. येणार. तर हा वजा केल्यावर बरोबर 13 राहणार. म्हणजे इथं 5 धरलाय ना, म्हणून तोच 5 13.5 नाही. झाले का? चला नेक्स्ट घ्या. चला प्रश्न वाचा आता व्यवस्थित वाचा. काय दिलाय तो? रोशन उत्तरेकडे 25 मीटर चालत जातो. मग तो पूर्वेला 10 मीटर चालत जातो. नंतर पुन्हा उत्तरेला 5 मीटर अंतर चालत जातो. शेवटी तो पश्चिमेला 10 मीटर अंतरावर चालत जातो. आता रोशन मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला एकच मिनिट फक्त वेळ टीचर घ्यायचा. खाली लिहायचं. नाही पण ते माहितीये ना तुम्हाला, त्याचं कसं आलं हे मला पाहिजे ना. कसं आलं स्पष्टीकरण पाहिजे की मी नुसतं काय ऑप्शन सांगितलं म्हणून मी काय थांबणार नाही. तुमच्याकडून स्पष्टीकरण पाहिजे हे असंच का आलं. बोला कुणाला काही जमलंय का सांगा.